जय जय रघुवीर समर्थ. दशक 14वे. समास 9वा. शाश्वत निरूपण नाम. श्रीराम. पिंडाचे पाहिले कौतुक, शोधिला आत्मानात्म विवेक. पिंड अनात्मा आत्मा एक, सकळ करता श्रीराम. आत्म्यास अनन्यता बोलिली, ते विवेके प्रत्यया आली. आता पाहिजे समजली, ब्रह्मांड रचना श्रीराम. आत्मानात्म विवेक पिंडी, सारासार विचार ब्रह्मांडी. विवर विवरो हे गोडी, घेतली पाहिजे श्रीराम. पिंड कार्य ब्रह्मांड कारण, याचे करावे विवरण. हेची पुढे निरूपण, बोलिले असे श्रीराम. पिंडाची म्हणजे देहाची कौतुकास्पद रचना आपण अगोदरच पाहिली. ह्या पिंडदेहात आत्मा कोण आणि अनात्मा कोण याचा नीट शोध घेतला. लक्षात काय आले तर देह हा अनात्मा असून आत्मा मात्र सर्वत्र भरून आहे. तो सर्वकर्ता एक आत्माच आहे. त्याचा अनुभव आपण विवेकाने घेतला. आता सर्वत्र पसरलेले ब्रह्मांड आहे, त्याची रचना समजायला हवी. आत्मानात्म विवेकाने पिंडाची रचना जशी कळते, तशी सारासार विवेकाने ब्रह्मांडाची रचना समजणे सोपे जाते. सारासार विचारानेच त्याची गोडी चाखता येते. पिंड हे कार्य आहे, ब्रह्मांड हे त्या पिंडाचे कारण आहे. या साऱ्याचे म्हणजे ब्रह्मांडाचे विवरण आता पुढे ह्या समासात सविस्तरपणे केले आहे. श्रोते हो, आता ऐका. असार म्हणिजे नासिवंत, सार म्हणिजे ते शाश्वत. जयासो होईल कल्पांत, ते सार नव्हे श्रीराम. पृथ्वी जळापासून आली, पुढे ते जळी मिळाली. जळाची उत्पत्ती वाढली, तेजापासून श्रीराम. ते जळ तेजे शोषिले, महत्तेजे आटोन गेले. पुढे तेजची उरले, सावकाश श्रीराम. तेज झाले वायोपासूनी, वायो झडपी तया लागुनी. तेज जाऊनी दाटणी, वायोचीच झाली श्रीराम. वायो गगनापासूनी झाला, मागोता तेथेंची विराला. ऐसा हा कल्पांत बोलिला, वेदांत शास्त्री श्रीराम. गुणमाया मूळ माया, परब्रह्मी पावती लया. ते परब्रह्म विवराया, विवेक पाहिजे श्रीराम. देह धारण करणारा पिंड काय किंवा पंचमहाभूतांनी व्यापलेले ब्रह्मांड काय, दोन्ही अंती नाशवंत आहे. ब्रह्मांडाला कल्पांत आहे, म्हणून ते सारे असार आहे. थोडक्यात असार म्हणजे नाशवंत आणि जे शाश्वत आहे ते सार. म्हणजे ज्याला कल्पांतीही नाश नाही ते सार. तुम्हाला हे ठाऊकच आहे की पृथ्वी पाण्यापासून झाली आणि शेवटी ही महाकाय पृथ्वी जलप्रलयाच्या वेळी पाण्यातच बुडते. पाण्याची उत्पत्ती तेजापासून झाली. प्रळयाच्या वेळी महातेजाने सगळे पाणी आटून जाते. फक्त तेज काय ते मागे उरते. ते तेज वायूपासून निर्माण होते. परंतु वायू शेवटी तेजावर झडप घालतो आणि तेज विझून जाते. सर्वत्र वायूच मग संचारतो. हा वायू आकाशापासून निर्माण झाला. शेवटी हा वायू आकाशात विरतो. वेदांत शास्त्रात ह्याला कल्पांत असे सांगितले आहे. मूळ मायेचा ह्या क्षणी वास्तविक अंत होतो. त्यानंतर गुणमाया आणि मूळ माया परब्रह्मात विलीन होतात. त्या परब्रह्माची नीट कल्पना येण्यासाठी, त्याचे विवरण करण्यासाठी मात्र विवेक हवा. सर्व उपाधीचा सेवट, तेथे नाहे दृश्य खटपट. निर्गुण ब्रह्म घनदाट, सकळा ठाई श्रीराम. उदंड कल्पांत झाला, तरी नाश नाही तयाला. माया त्यागे शाश्वताला, ओळखावे श्रीराम. देव अंतरात्मा सगुण, सगुण पाविजे निर्गुण. निर्गुण ज्ञाने विज्ञान, होत असे श्रीराम. कल्पनेतीत जे निर्मळ, तेथे नाही मायामळ. मिथ्यत्वे दृश्य सकळ, होत जाते श्रीराम. जे होते आणि सवेची जाते, ते प्रत्ययास येते. जेथे होणे जाणे नाही ते, विवेके ओळखावे श्रीराम. एकदा का सर्व उपाधींचा शेवट झाला की
दृश्य विश्वाची पंचमहाभूतांनी व्यापलेली दृश्य खटपट संपते आणि सर्वत्र निर्गुण निराकार परब्रह्म घनदाट भरून राहते. मोठा कल्पांत झाला की दृश्य विश्व ही माया नाश पावते, परंतु घनदाट भरलेल्या परब्रह्माला नाश नाही, कारण ते शाश्वत आहे. ह्या मायेचा त्याग करून आपण शाश्वत परब्रह्माला आत्मानात्म विवेकाने ओळखावे. अंतरात्मा म्हणजे सगुण साकार देव. त्या सगुणाच्या साहाय्याने निर्गुण निराकार शाश्वत परब्रह्मापर्यंत पोहोचता येते. हे अंतिम ज्ञान प्राप्त झाले की भगवंताचा अपरोक्ष अनुभव येतो. ते विज्ञान हे निर्मळ परब्रह्म कल्पनेच्या पलीकडचे आहे. म्हणजे काय तर मानवी कल्पनांनासुद्धा मर्यादा आहेत, कारण ब्रह्माच्या ठिकाणी मर्त्यसृष्टीचा मळ साचलेला नाही. मर्त्यसृष्टी ही पूर्ण मायावी आहे, म्हणून तर ती दृश्य होऊन मानवी डोळ्यांना दिसते. हे दृश्य विश्व येते आणि जाते, तेच फक्त प्रत्ययास येते. परंतु परब्रह्माला निर्माण होणे आणि ते पुन्हा निघून जाणे हे दोन्हीही ठाऊकच नाही. ते फक्त विवेकाने अनुभवायचे. एक ज्ञान एक अज्ञान, एक जाणावे विपरीत ज्ञान. हे त्रिपुटी होय क्षीण, तेची विज्ञान श्रीराम. वेदांत सिद्धांत धादांत, याची पाहावी प्रचित. निर्विकार सदोदित, जेथे तेथे श्रीराम. ते ज्ञानदृष्टीने पाहावे, पाहोन अनन्य राहावे. मुख्य आत्मनिवेदन जाणावे, याचे नाव श्रीराम. दृश्यास दिसे ते दृश्य, मनास भासे तो भास. दृश्य भासातीत अविनाश, परब्रह्म ते श्रीराम. पाहो जाता दुरीच्या दुरी, परब्रह्म सभाय अंतरी. अंतची नाही अनंत सरी, कोणास द्यावी श्रीराम. ज्ञान, अज्ञान आणि विपरीत ज्ञान हे सारे दृश्य विश्वाचा आपल्याला जो प्रत्यक्ष अनुभव आहे त्याच्याशी पूर्णपणे निगडित आहे. हे जे ज्ञान, अज्ञान आणि विपरीत ज्ञानाशी निगडित दृश्य विश्व जेव्हा सारासार विवेकाने दूर सारले जाते, तेव्हा परब्रह्माच्या निर्गुण निराकार अस्तित्वाची चाहूल सिद्ध संत पुरुष प्रत्यक्ष अनुभवतो. त्याला विज्ञान म्हणतात. हे प्रथम श्रोते हो, तुम्ही समजून घ्या. थोडक्यात काय तर ज्ञान, अज्ञान आणि विपरीत ज्ञान हे जेव्हा आपल्या जाणीवेच्या पातळीवर नाश पावते, ही त्रिपुटी क्षीण होते, तेव्हा विज्ञानाची ब्रह्मपहाट होते. वेदांत, सिद्धांत आणि धादांत या त्रिवेणी संगमावर निर्विकार परब्रह्म सर्वत्र गच्च भरलेले आहे, याची प्रचिती येते. हे निर्गुण पाहण्यासाठी ज्ञानचक्षु मात्र हवेत. मर्त्यचक्षूंनी ह्याचा अनुभव कदापिही घेता येत नाही. ज्ञानचक्षूंनी परब्रह्म अनुभव घेतला की त्या निर्गुणाशी अनन्य भावनेने दृढचित्त राहावे. त्यालाच नवविधा भक्तीमधली श्रेष्ठ अशी आत्मनिवेदन भक्ती म्हणतात. डोळ्याला दृश्य दिसते, मनाला भास भासतो, परंतु हे निर्गुण परब्रह्म दृश्य आणि भासाच्या अतीत आहे. ते अविनाशी आहे. ते दृश्य मर्त्य विश्वाहून पूर्णपणे वेगळे आहे. हे जरा समजून घ्या. पाहायला जावे तर हे परब्रह्म आत बाहेर सर्वत्र कोंदाटून गच्चपणे वावरते आहे, परंतु त्याला दृष्टीने पाहायला जावे तर ते दूर दूर अज्ञान प्रदेशात वावरते. त्यामुळे प्रत्यक्ष कधीच पाहता येत नाही. त्याला तर अंतच नाही. अशा त्या अनादि अनंताची बरोबरी कशाशी करणार? ते अतुलनीय असल्यामुळे कशाशी तुलना करणार? चंचळते स्थिरावेना, निश्चळते कदापि चळेना. आभाळ येते जाते गगना, चळण नाही श्रीराम. जे विकारे वाढे मोडे, तेथे शाश्वतता कैंची घडे. कल्पांत होताच विघडे, सकळ काही श्रीराम. जे अंतरीच भ्रमले, माया संभ्रमे संभ्रमले. तयासहे कैसे उकले, अव्हाट चक्र श्रीराम. भिडेने व्यवहार निवडेना, भिडेने सिद्धांत कळेना. भिडेने देव आकळेना, अंतरयामी श्रीराम. वैद्याची प्रचित येईना, आणि भीडही उल्लंघेना. तरी मग रोगी वाचेना, ऐसे जाणावे श्रीराम. एक लक्षात घ्या की जे चंचळ असते
ते कधी स्थिरता पावत नाही आणि जे निश्चळ असते ते कदापि अस्थिर होत नाही, म्हणजे चळत नाही. आकाशात ढग येतात आणि जातात, आकाश तर सदैव स्थिरच असते. परब्रह्म हे वरच्या महदाकाशासारखे सदैव स्थिरच आहे. जिथे जिथे विकार संभवतात तिथे तिथे वाढ आहे आणि निश्चित असा क्षय आहे. त्या ठिकाणी शाश्वताची कल्पना करताच येत नाही. कल्पांताच्या वेळी एक निश्चळ सोडले तर सारेच नष्ट होते. श्रोते हो, ज्याच्या नसानसात भ्रम गच्च भरलेला आहे त्याला या मायावी दृश्य विश्वाने पूर्णपणे संभ्रमात टाकलेले आहे. त्याला निर्गुण निराकार परब्रह्माचे गूढ कदापिही उकळणार नाहीच, परंतु सगुण निर्गुणाचे हे महाचक्र कधीच भेदून जाता येणार नाही. त्याचे रहस्य कधीच उलगडणार नाही. दृश्य भ्रमाची एवढी तीव्र भीड मन व्यापून राहते की निर्गुणाचा वेध घ्यायचा व्यवहार आणि भगवंताला जाणून घेण्याचा सिद्धांत त्या भिडस्त माणसाकडूनच होतच नाही. त्यामुळे आपल्या अंतर्यामी परमात्मा नांदतो आहे हे त्याच्या लक्षात येत नाही. ज्या वैद्याचे औषध चालू आहे त्याचा गुण तर येत नाही आणि केवळ मनात भीड असल्यामुळे औषध नको असे सांगतासुद्धा येईना. मग रोगी कसा वाचेल सांगा बरे. जेणे राजा ओळखिला तो राव म्हणेना भलत्याला, जेणे देव ओळखिला तो देवरूपी श्रीराम. जयास माईकाची भिड ते काय बोलेल द्वाड, विचार पाहाता उघड सकळ काही श्रीराम. भीड माये ऐलीकडे परब्रह्म ते पैलीकडे, पैलीकडे ऐलीकडे सदोदित श्रीराम. लटिक्याची भीड धरणे भ्रमे भलतेची करणे, ऐसी नव्हेत की लक्षणे विवेकाची श्रीराम. खोटे अवघेची सांडावे खरे प्रत्यये ओळखावे, माया त्यागे समजावे परब्रह्म श्रीराम. ते मायेचे जे लक्षण तेची पुढे निरूपण, सुचितपणे विवरण केले पाहिजे श्रीराम. श्रोते हो, एक विचार नीट समजून घ्या की एकदा का राजाची ओळख झाली की भलत्या सलत्या माणसाला कुणी राजा म्हणून मुजरा करेल का? त्याप्रमाणे ज्याने देवाला ओळखले तो भलत्यालाच कधी देव म्हणणार नाही, कारण तो स्वतःच देवस्वरूप होऊन जातो. ज्याला मायेने गच्च भरलेल्या दृश्य विश्वाची म्हणजेच अशाश्वताची ओढ लागली आहे तो अज्ञानी माणूस देवासंबंधी काय विचार मांडणार किंवा बोलणार तुम्ही सांगा बरे. त्याचे मूर्ख विचार ऐकल्यावर त्याच्या अज्ञानाचा सर्व उलगडा आपोआपच होतो. दृश्य विश्वाची भीड पडली की मग अज्ञानी माणूस मायेच्या अलीकडच्या मर्त्य व्यवहारात गुंग होऊन जातो. परब्रह्मस्वरूप तर मायेच्या पलीकडे नांदते आहे, परंतु लक्षात घ्या की निर्गुण परब्रह्म अलीकडे काय किंवा पलीकडे काय सर्वत्र गच्च भरलेले आहे. जे सत्य नाही, जे पूर्ण खोटे आहे त्या दृश्य जगाची भीड धरायची आणि ह्या मायेच्या भिडेने आणि भ्रमाने गर्क होऊन काहीतरीच करून बसायचे, ही काही विवेकसंपन्नतेची लक्षणे नव्हेत. जे खोटे आहे ते सर्व वास्तविक सोडून देऊन जे सत्य परब्रह्म आहे त्याला अनुभवाने ओळखणे ह्याला पर्याय नाही. परंतु मायेचा त्याग केल्याशिवाय हे कधीच साध्य होणार नाही. परब्रह्म प्राप्ती कधीच घडणार नाही. म्हणून मायेचा प्रथम त्याग करावा, मगच परब्रह्म दर्शनाचा निश्चित लाभ होईल. त्या मायेची जी लक्षणे आहेत त्याचे निरूपण पुढल्या समासात निश्चित करतो. शांत चित्ताने मन पूर्णपणे ताब्यात ठेवून त्याचे ग्रहण करा, म्हणजेच चित्त एकाग्र करून रंध्रारंध्राने ऐका. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे शाश्वत निरूपण नाम समास 9वा. श्री सीताकांत स्मरण जय जय राम. श्रीराम.